नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे RRBची जी परीक्षा आहे ना, RRBची परीक्षेबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर RRB म्हणजे रेल्वे. RRB म्हणजेच रेल्वे. एक मिनिट. RRBची जी परीक्षा आहे ना, RRBची परीक्षेबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर RRB म्हणजे रेल्वे. RRB म्हणजेच रेल्वे. एक मिनिट. तर आपण RRBची सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत. तर RRB 2018 नुसार मराठी आणि हिंदीमध्ये पण होती, इंग्लिशमध्ये पण होते. तर आपण आज याचे जे कोणते विषय महत्त्वाचे आहे याच्यावर आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर याचा पहिला विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान असते आपल्याला 25 मार्काला. विज्ञान असते आपल्याला 25 मार्काला. आणि 3 नंबरचा जो आपल्याला असते गणित. गणित असते आपल्याला 25 मार्काला. आणि 4था नंबरचा बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता असते आपल्याला 30 मार्क. असे टोटल आपल्याला 100 मार्काचा पेपर असते. सामान्य विज्ञान आपल्याला 20 मार्काचं असते. याच्यातच करंट अफेअर असते. याच्यात असते करंट अफेअर, जीएसचे क्वेश्चन म्हणतो ना आपण, त्यालाच आपण GS म्हणतो. GS अशी 3 असते. तर याच्यात एकूण सर्व मार्क बदले आपण तर 25, 25, 50, 30 आणि 20, 50. तर असे 100 मार्काचा आपला पेपर असते. RRBचा पेपर किती मार्काचा असते? 100 मार्काचा. हे आपली झाली फर्स्ट स्टेज. आपण आता बघणार आहोत सेकंड स्टेजमध्ये आपण बघल्यावर की आपले जे पात्रता लागते आपल्याला, पात्रतेसाठी जे ग्राउंड असते त्याचा ग्राउंड असते 1 नंबरचा. ग्राउंड म्हटल्यावर आपल्याला किती मार्काचा ग्राउंड असते? जो 1000 मीटर आहे आपल्याला 4 मिनिट. चार मिनिट 15 सेकंदाला मारावं लागते. कितीचं? 1000 मीटर 4 मिनिट 15 सेकंदमध्ये आपल्याला कंप्लीट करावं लागते. सेकंड नंबरचा युनिट काय आहे याचा? जो 100 मीटर असतो त्याला 2 मिनिटात मारायचं असते. किती मिनिट? हे 100 मीटर म्हणजे असंच पळायचं नाही आहे. पळायचं 1000 मीटर आहे 4 मिनिट 15 सेकंदमध्ये. जो आपण 100 मीटर आहे 35 किलो वेट घेऊन आपल्याला जायचं असते 2 मिनिटात. 35 kg. आता काही बी देऊ शकते ते, आपल्या हातात काही नाही त्याचं. जे देईल त्याला उचलून आपल्याला पळायचं आहे. किती? 100 मीटर 35 kg आपल्याला खांद्यावर देते आणि तो उचलून आपल्याला 2 मिनिटात 100 मीटर पार करावं लागते. झाली तिसरी गोष्ट आपली जी राहिलेली आहे.
जो आपल्याला तिसरी गोष्ट लागते तो म्हणजे कागदपत्र. हे 2 युनिट झाली तुमची फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. तर थर्ड युनिट म्हणजे काय, जे तुमचे कागद डॉक्युमेंट आहे, जे डॉक्युमेंट आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरीफाय होते, चेक करते काय फॉल्ट आहे की नाही. पण याच्यानंतर तुम्ही तुमच्या पोस्टवर हजर राहता. तुमची ट्रेनिंग असते, ट्रेनिंग झाल्यावर तुमची पोस्टवर असते. 6 महिन्याची ट्रेनिंग असते. 6 महिन्यानंतर तुमची पोस्टवर तुमची क्रिया चालू होते. मग असतात जे तुम्हाला जे फील्ड भेटलेलं आहे, जो ट्रेनचा तुम्ही ड्रायव्हर आहे किंवा ते मागचा ते जो झेंडा हलवतो तो आहे, अशी पोस्ट तुम्हाला भेटते. नाही तर मध्ये जो प्लॅटफॉर्ममध्ये असते ना, तो स्टेशनवर बोलणारा तो व्यक्ती, नाही तर तिथं तिकीट काढणार आहे, अशी तुमची काही पोस्ट आहे. तर आपण RRB संबंधित अशी 3 स्टेजेस असते. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विषयावर जास्त क्वेश्चन वेळा आलेले आहे त्याच्यावर आपण भर देणार आहोत. तर आजच्या या आपण लेक्चरमध्ये RRBची एवढी सविस्तर माहिती आणलेली आहोत की सामान्य विज्ञान आपल्याला 20 मार्काला असते, विज्ञान असते 25 मार्काला, गणित असते 25 मार्काला आणि बुद्धिमत्ता असते 30 मार्काला. सर्वात जास्त वेटेजमध्ये बुद्धिमत्ताला आहे, स्टार मार्क करून घ्या. सेकंड नंबरचा आहे गणित आणि थर्ड नंबरचा आहे विज्ञान. आणि जो सामान्य विज्ञान असते ते असते आपल्याला 20 मार्काला. आणि ते आपली जी लास्टची युनिट असते तो म्हणजे ग्राउंड. ग्राउंड म्हणजे 1000 मीटर आहे, ते मागे केल्यावर क्वालिफाय झाले तुम्हाला कळला किती मार्क पडतो. त्याच्यानंतर तुम्ही याची तयारी केल्यावर तुमचा जो ग्राउंड आहे तो निघू शकते. तर ची माहिती कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. आणि असे जे व्हिडिओ आपण बनवत असतो याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.